Good morning, students. Welcome to Standard 9, Unit 3.4, Lesson Name. Think before you speak. Man was meant to listen more and talk less. That is why, as the great British statesman Benjamin Disraeli said, nature had endowed man with 2 ears and one mouth. If man was meant to talk more and listen less, he would have two mouths and only one ear. Imagine how we would have looked, how strange, with two mouths on the two sides and one ear at the center. And mind you, the ears are like a funnel, open all the time. There is no door with which you can close them. Whereas, if you have to speak even a single word, that word must pass through two walls, two fences. There is firstly the fence of these two rows of teeth. There is secondly the fence of two lips. इथं लेखक आपल्याला सांगतात की माणसांना जर खूप बोलायचं असतं आणि कमी ऐकायचं असतं तर निसर्गानेच माणसाची तशी रचना केली असती असे ग्रेट ब्रिटिश स्टेट्समॅन बेंजामिन डिझराएल असे म्हणतात. निसर्गानेच माणसाला दोन कान आणि एकच तोंड दिलेलं आहे. कारण की निसर्गाला वाटतं की मनुष्याने जास्तीत जास्त ऐकावं आणि कमीत कमी बोलावं. मग ते आपल्याला म्हणतात की आपण इमॅजिन करा आणि तुम्ही विचार करा की माणूस कसा दिसला असता जर त्याला दोन तोंड दोन्ही बाजूला असतं आणि एकच कान असतं तर. लेखक पुढे म्हणतात की आपले कान एक फॉनल म्हणजे एक नर्सरीसारखे त्याच्यातून सगळ्या गोष्टी गाळून आपल्या डोक्यापर्यंत म्हणजे आपल्या ब्रेनपर्यंत पोचतात आणि ते आपण कधीच बंद करून ठेवू शकत नाही. ते नेहमी उघडे असतात. तर आपण खूप कमी बोलायला हवं कारण की आपला शब्द फेन्सेस म्हणजे एक वॉलसारखं असतं. त्याच्यातूनच बाहेर आपले शब्द पडतात. लेखक म्हणतात त्या आपल्या शब्दांना काय बांध आहे. आपले शब्द पहिले दातांचे दोन ओळे नंतर आपले होठ ह्याच्यातून बाहेर पडतात. म्हणजेच जसं आपले कान रिकामे आहेत सगळं ऐकण्यासाठी तसे आपले होठ बंद असतात, दात बंद असतात. म्हणजे या सगळ्यातून बाहेर शब्दाला पडावं लागतं. असं निसर्गाने मनुष्याची रचना केली आहे. त्यामुळं मानवाने कमी बोलावं आणि जास्तीत जास्त ऐकावं. Before a word can be spoken, it has to pass. It has to pierce through these two walls, through these two fences. Therefore, we must think at least twice before we utter a word. A very wise man once remarked that of the unspoken word you are a master, of a spoken word you are a slave. Once you have spoken a word, you cannot get it back. Do you do what you will? Therefore, you must be very careful about the words that you speak. Once the word has left your lips, you will not be able to get it back. What are unspoken words? They are things you want to say, but remain unsaid as thoughts in your mind. Once you have put the thoughts into words, once the words have left your lips, you cannot change them or control them. इथं लेखक आपल्याला समजून सांगतात की आपण कोणतेही शब्द उच्चारताना खूप वेळा विचार करायला हवा. Before a word can be spoken, it has passed through the piercing of these two walls, two fences. म्हणजेच जे काही शब्द आपल्या मुखातून बाहेर पडतात त्यांना ह्या दोन भिंतींना किंवा ह्या दोन गोष्टींना सामोरं जावं लागतं. म्हणजेच आपले दात आपले होठ हे जे दोन काय अडथळे आहेत
त्यांच्यातूनच बाहेर आपल्याला पडावं लागतं. मग लेखक इथं आपल्याला सांगतात की एका थोर विचारवंतांनी सांगितलेले की आपले शब्द खूप जपून वापरावेत. त्यांनी सांगितले की न बोललेले शब्द हे तुमचे मास्टर्स असतात, म्हणजे तुमचे स्वामी असतात, आणि बोलून झालेले शब्द हे तुमचे गुलाम होतात. त्यामुळं तुम्ही शब्द जपून वापरा. एकदा आपल्या तोंडातून बाहेर पडलेला शब्द आपल्याला पुन्हा माघारी घेता येत नाही, आणि ते तुम्ही जे विचार करता ते शब्द जे बोलले नाहीत ते पुन्हापर्यंत पोचत नसतात. त्यामुळे आपण शब्द उच्चारताना, शब्द बोलताना आपण काळजीपूर्वक सर्वांशी बोलायला हवं, असं इथं लेखक आपल्याला सांगतात. ते म्हणतात की एकदा तुमच्या होठातून शब्द जर बाहेर पडले ते मग तुमचे राहत नसतात, ते सर्वांचेच होतात. त्यामुळं त्याच्यावरती आपला कोणताही कंट्रोल राहत नाही आणि आपण त्यांना सांभाळून घेऊ शकत नाही. त्यामुळे आपण आपले शब्द जपून वापरावेत, आणि न उच्चारलेले शब्द काय होतात, ते कायम आपल्या हृदयात राहतात, ते कोणालाच समजत नाही. याकरिता लेखक आपल्याला एक उदाहरण सांगतात. A young man went to his spiritual teacher and said, I have spoken very harsh and unkind words to my friend, and he is deeply hurt. I am afraid I have lost my friendship with him. How can I make amends? The wise teacher gave him a fresh sheet of blank paper and a pen. He said to the young man, write down on this paper all the harsh things you said to him. The young man did as he was told and showed the paper to the teacher. Now tear up this sheet of paper into as many small bits as you can, the wise teacher said. Soon the single sheet was torn into 100 tiny bits of paper. Thrown the bits out of this window, the teacher told him. आपण शब्द कसे जपून वापरायला हवं ह्याचं एक उदाहरण लेखकाने आपल्याला दिलेले. त्यांनी सांगितलं की एक तरुण व्यक्ती आपल्या धर्मगुरूंकडे गेले आणि सांगितलं की मी माझ्या मित्राला खूप वाईट बोललेलो आहे, खूप रागावलेलो आहे, माझे शब्द खूप कठीण होते, त्याच्यामुळं माझ्या शब्दांमुळं माझा मित्र दुःखी झालेला आहे, आणि मला ती फ्रेंडशिप, आमच्यातली मैत्री घालवायची नाही. त्याच्यासाठी मी काय करू की माझी मैत्री पण राहील आणि आमच्यात पूर्वीसारख्या गोष्टी राहतील. ते ऐकल्यावरती त्या गुरूंनी त्यांना एक प्लेन पेपर, म्हणजे ब्लँक पेपर दिला, कोरा कागद दिला आणि सांगितलं तू जे काय त्या व्यक्तीला बोला ते ह्याच्यावरती लिह. त्या माणसाने ते लिहिलं. मग गुरूंनी सांगितलं ते फाड. त्यांनी फाडलं आणि त्यांनी फेकून द्यायला सांगितलं. त्या गुरूंनी त्यांना तो पेपर फाडून त्याचे छोटे छोटे तुकडे करायला सांगितले. त्यांनी ते केले आणि फेकून द्यायला सांगितलं. त्यांनी आपल्या गुरूंचे हर एक म्हणणं ऐकलं. तसंच केलं. सगळ्या गोष्टी कागदावरती लिहिल्या आणि लिहिलेल्या गोष्टी पुन्हा त्यांनी फाडल्या खूप छोट्या छोट्या तुकड्यामध्ये आणि ते खिडकीतून बाहेर फेकून दिलं. जसं त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं होतं त्याच पद्धतीने त्यांनी ते केलं. That was easily done. It was a windy day and the tiny bits were scattered far and wide, even as the young man watched. Now go out into the street and collect as many bits of paper as you can, the teacher ordered him. The young man was taken back. But, that will be difficult, he stammered. It will be difficult indeed, but do give it a try, the teacher suggested. The young man went out. He returned half an hour later, exhausted. He had not been able to get hold of a single torn bit of paper he had torn up just a while earlier. This is what happened with the spoken words, the teacher said to him. Once you have spoken the words aloud, it is very difficult to take them back. Therefore, learn to think before you speak in
anger. लेखकांनी ही एक छोटीशी गोष्ट आपल्यासमोर छान मांडलेली आहे. आता पण आपण पाहिलं तर मागच्या स्टँजामध्ये किंवा पॅरेग्राफमध्ये की त्याला त्यांचे धर्मगुरू सांगतात सगळ्या गोष्टी लिही आणि पेपर बाहेर फेकून दे छोटे छोटे तुकडे करून. आणि ते दिवस खूप वाऱ्याचे होते आणि त्या माणसाने तरुण माणसाने आपल्या धर्मगुरूंचं ऐकलं. ते सगळे पेपर फाडले आणि खिडकीच्या बाहेर फेकून दिले. ते खूप सोपं पडलं. आणि त्यानंतर त्यांच्या धर्मगुरूंनी सांगितलं, आता जे काही पेपर तुम्ही बाहेर टाकलेले ते सगळे गोळा करून आणा. ते ऐकल्यावरती त्यांची बोबडी ओळाली. ते म्हणले स्टॅमर म्हणजे ते थरथरून बोलू लागले की हे कसं शक्य आहे. आता सगळ्या गोष्टी मी बाहेर टाकून दिल्या ते कसं मिळवते. तरी देखील गुरु म्हणले जा तो ट्राय कर म्हणजे तो प्रयत्न तरी कर ते तुला परत मिळते का म्हणून तो त्या घराच्या बाहेर त्या खोलीच्या बाहेर गेला आणि ते पेपर गोळा करायचे प्रयत्न केले. अर्ध्या तासाने पुन्हा एक्झॉस्टेड म्हणजे थकून ते माघारी आले आणि सांगितले त्यांना एकही तुकडा परत हाती लागला नाही. मग लेखकाने किंवा त्यांच्या गुरूंनी सांगितलं काय सांगितले पाहू की आपल्या तोंडातून पडलेले शब्द असेच आपल्याला पुन्हा माघारी घेता येत नाही. जसे हे कागदाचे तुकडे बाहेर वाऱ्याभोवती निघून गेले त्याच पद्धतीने आपले शब्द देखील निघून जातात. त्यामुळं रागाच्या भरात वाईट परिस्थितीत आपण आपले शब्द जपून वापरावेत जेणेकरून तोंडातून बाहेर पडलेले शब्द पुन्हा माघारी घेता येत नाही. म्हणून आपण विचारपूर्वक बोलावे. Socrates was one of the wisest men of the ancient world. Many were the youth whose lives he influenced for the better. Socrates counseled his disciples to keep their mouths shut and speak only when absolutely necessary. O wise one, how may we know when it is right to speak? They asked him. Open your mouth to speak only after you have asked yourself 3 questions and receive an affirmative answer to each of the 3, replied Socrates. What were the 3 questions? The first question we must ask ourselves before we speak is it true? म्हणजेच सॉक्रेटिस हे एक एन्शंट म्हणजे पुरातन काळातले थोर विचारवंत होते. खूप पूर्वीच्या काळात ते एक थोर विचारवंत होते आणि त्यांनी खूप जणांचं आयुष्य इन्फ्लुअन्स केलं होतं. इन्फ्लुअन्स म्हणजेच खूप जणांच्या आयुष्यावरती त्यांचा प्रभाव पडला होता. सॉक्रेटिस काउन्सिल हिज डिसायपल्स म्हणजे ते त्यांच्या अनुयायांना संबोधायचे किंवा त्यांचे विचार पालटण्याचे त्यांना जीवन कसं चांगलं जगायचं ह्याचं माहिती सांगत असे. आणि त्याच जोरावरती त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमचं तोंड नेहमी बंद ठेवा. मग त्यांना विचारण्यात आलं की आपण कधी बोलावं. मग त्यांनी सांगितलं ज्यावेळेस खरंच गरज असेल त्याच वेळेस आपण आपलं तोंड उघडावं. म्हणून त्यांना विचारण्यात आलं की केव्हा आपल्याला कळेल की आपल्याला खरंच बोलायची गरज आहे. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की आपण ज्याच वेळेस तोंड उघडावं ज्यावेळेस आपल्याला 3 प्रश्नांची उत्तरं माहिती असतात. ते म्हणजे आपण 3 प्रश्न स्वतःला विचारावेत आणि त्याचं उत्तर जर आपल्याला व्यवस्थितरित्या कळालं तरच आपण आपलं तोंड उघडावं. आणि अशाकरिता त्यांनी आपल्याला काही 3 प्रश्न सांगितलेले. त्यातला पहिला प्रश्न म्हणजेच तुम्ही जे बोलता ते खरं आहे का? If we are not sure about the veracity of what we are saying, it is better that we do not utter a word. When we utter a word carelessly, we ourselves become transmitters of untruth. The second question to ask is it pleasant? Many are the attempts, marks, and vain statements that people make in idleness to hurt others. It is better that these unpleasant words remain unspoken. The third question, according to Socrates, is it useful? Is our statement going to benefit the listener?
Will our words bring comfort to someone? Are we likely to help someone with what we say? Only in that case, we should go ahead and speak. इतर लेखक त्यांना सांगतात की इफ यू आर नॉट शुअर अबाउट द व्हेरेसिटी, म्हणजेच व्हेरेसिटी म्हणजे ट्रुथ, आपल्याला जर हे गोष्ट खरी आहे हे माहिती नसेल तर आपण एकही शब्द बोलू नये. कोणताही शब्द निष्काळजीपणे आपण बोलू नये. दुसरा प्रश्न ते विचारायला लावतात की आपण बोलल्याने दुसऱ्यांना दुःख पोचणार नाही. आपलं बोलणं किती प्लेझेंट आहे, म्हणजे किती सर्वांना मनमोहक आहे. जर आपल्या बोलण्याने दुसऱ्यांच्या हृदयाला जखमा होत असतील तर आपण न बोलणंच योग्य ठरेल, असं सॉक्रेटिस त्यांना सांगतात. आणि तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न की आपण जे काही बोलतोय ते समोरच्याला कितपत योग्य वाटेल, समोरच्याला त्याच्यातून किती बेनिफिट होईल, किती फायदा होईल ऐकणाऱ्याचा, तरच आपण ते शब्द बोलाव्यात. नाहीतर आपण बोलायचो आणि दुसऱ्यांना त्रास व्हायचा, असं व्हायला नकोय. त्यामुळे आपण बोलताना आपलं डोकं शांत ठेवावं. डोकं मनातले विचार एकसाथ सगळे यायला हवेत आणि आपण चांगल्यारीत्या बोलू शकू असं आपल्याला यायला हवं. म्हणूनच माणसाने विचारपूर्वकच सगळ्या गोष्टी बोलायला हव्यात, असे इथं आपल्याला लेखक सांगतात. आता ही इमेज आपण पाहतोय, ही इमेज सॉक्रेटिस यांची आहे. सॉक्रेटिस कशा पद्धतीने आपले डिसायपल्स म्हणजे आपले जे अनुयायी आहेत त्यांना कशा पद्धतीने संबोधतात ते आपल्याला ह्या चित्रामध्ये पाहायला मिळत आहे. अशा रीते लेखकाने या पाठामध्ये आपल्याला सांगितले की माणसाने कसं बोलायला हवं, किती काळजीपूर्वक बोलायला हवं, जेणेकरून मनुष्य आपलं जीवन जगताना जर काळजीपूर्वक बोलला तर त्याला कोणत्याच अडचणी येणार नाही. अशा रीतीने आपण हा पाठ इथं पाहिलेला आहे.